आजचा भाग सुरू होतो रविराज आणि अर्जुन यांच्या मनात वाढत चाललेल्या संशयाने. दोघांच्या चेहऱ्यावर आता एक वेगळाच विचार दिसत असतो. प्रिया खरी तन्वी आहे का, की सायलीच ती हरवलेली मुलगी आहे? रविराजांच्या डोळ्यांसमोर अजूनही ते दृश्य फिरत असतं. प्रतिमा प्रियाच्या वाढदिवसाला सायलीला केक भरवते. तो क्षण सगळ्यांसाठीच एक धक्का ठरतो. प्रतिमेच्या हाताने सायलीच्या ओठांवर केक जातो आणि त्या क्षणी रविराजांच्या मनातला प्रश्न पुन्हा जागा होतो. हीच का माझी तन्वी? सायलीच्या चेहऱ्यावर, तिच्या बोलण्यात, तिच्या भावनांमध्ये रविराजांना सतत तन्वीची छबी दिसत असते. काही क्षणांसाठी त्यांना वाटतं की जणू काळ उलटला आहे आणि त्यांची मुलगी पुन्हा त्यांच्या समोर आली आहे. दुसरीकडे अर्जुन सुद्धा आता गोंधळात पडलेला आहे. त्याला जाणवतंय की सायलीमध्ये काहीतरी वेगळं आहे. तिचं वागणं, विचार, सगळं काही अगदी प्रतिमेप्रमाणेच आहे. काल तन्वीच्या वाढदिवशी जेव्हा सगळं घडलं, त्या सगळ्या प्रसंगातून अर्जुनलाही खात्री पटायला लागते की या दोघींमध्ये काहीतरी खास नातं आहे. सायलीने काही दिवसांपूर्वी सांगितलेलं असतं, मैनावती आणि सदाशिव माझे आईवडील नाहीत. हे वाक्य अर्जुनच्या मनात कोरलं जातं. सायली म्हणते की तिला असं नेहमी वाटतं की ती त्यांच्या पोटी जन्मलेली नाही. अर्जुन हे ऐकून थोडा थांबतो, पण त्याच्या मनातही आता प्रश्न निर्माण होतो की खरंच का सायली कोणीतरी दुसऱ्याची मुलगी असावी. त्यानंतर अर्जुन रविराजांना भेटायला ठरवतो. रविराज सुद्धा अस्वस्थ असतात. त्यांनीही मनात अनेकदा विचार केला होता की सायलीच त्यांची तन्वी असावी, पण तो विचार ते कोणाशी शेअर करू शकले नव्हते. जेव्हा अर्जुन त्यांच्या ऑफिसमध्ये पोहोचतो तेव्हा रविराज म्हणतात, अरे अर्जुन, मला तुझ्याशी थोडंच महत्त्वाचं बोलायचं होतं. अर्जुन थोडा हसत म्हणतो, सीनियर, मलाही सायलीबद्दलच काही सांगायचं होतं. दोघेही थोडा वेळ एकमेकांकडे पाहतात. अर्जुन शांतपणे बोलायला लागतो, मी गेले काही दिवस सायलीला खूप नीट पाहतोय. तिचं वागणं, बोलणं प्रतिमाशी अगदी जुळते. मला वाटतं या दोघींचं काहीतरी जुनं नातं असावं. कालच्या घटनेनंतर तर माझ्या मनात आणखी शंका आली. सायली जशी वागत होती ती तन्वी सारखीच वाटली. रविराज थोडं मान हलवतात. अरे अर्जुन, तू जे म्हणतोयस ना, तेच मीही गेल्या कित्येक दिवसांपासून जाणवतोय. जेव्हा मी सायलीकडे बघतो तेव्हा मला माझी तन्वी दिसते. तिच्या हसण्यात, तिच्या नजरेत, अगदी तिच्या बोलण्यातही मला माझी मुलगी दिसते. पण जेव्हा मी प्रियाकडे पाहतो मला असं वाटतं की ही तन्वी असूच शकत नाही. अर्जुन म्हणतो, सायलीच्या आईवडिलांची DNA टेस्ट केली होती. रिपोर्ट पॉझिटिव्ह आले, पण सायली म्हणते ते खोटे आहेत. तिची खात्री आहे की मैनावती आणि सदाशिव तिचे खरे आईवडील नाहीत. हे ऐकल्यावर रविराज आणखी गंभीर होतात. जर तीच असं म्हणत असेल तर यात काहीतरी सत्य असणारच. कदाचित त्या रिपोर्टमध्ये काही गडबड झाली असेल. अर्जुन म्हणतो, मलाही तसंच वाटतंय सीनियर. कालच्या वाढदिवसाच्या घटनेनंतर तर माझ्या मनात शंकेपेक्षा खात्री वाढली आहे. सायली आणि प्रतिमा मॅडमचं नातं काहीतरी वेगळंच आहे. त्यांचं नातं फक्त ओळखीचं नाही तर रक्ताचं असावं असं वाटतंय. रविराज काही क्षण शांत राहतात. त्यांच्या मनात एकाच वेळी अनेक विचार चालू असतात. जर सायली खरंच माझी तन्वी असेल तर तिच्या पायावर तुळशीपत्र ठेवलं असतं तर सगळं स्पष्ट झालं असतं, ते मनात म्हणतात. पण त्यांनी तो उपाय अजून केला नव्हता. त्यांनी ठरवलं, आता आणखी वेळ दवडायचा नाही. पुन्हा DNA टेस्ट करून घ्यायचीच. अर्जुनही सहमत होतो. हो सीनियर, आपण दोघे मिळून हे गुपित उघड करायचेच. कोणालाही कळणार नाही अशा रीतीने पुन्हा DNA टेस्ट करून घेऊ. यावेळी सगळं स्पष्ट होईल. दोघंही आता ठरवतात की प्रतिमा आणि सायलीची DNA टेस्ट पुन्हा एकदा गुप्तपणे करायची. कारण जर ह्यावेळी रिपोर्टने सत्य दाखवलं तर प्रियाचा खरा चेहराही समोर येणार होता. थोड्याच वेळात रविराज एकटे असताना स्वतःशी बोलतात, मला आता खात्री आहे, सायलीच माझी मुलगी आहे. तिच्यात मी तन्वीला पाहतो. प्रिया ही माझी तन्वी नसावी. तिचं वागणं, तिचं बोलणं, तिचं वर्तन, सगळं काही खोटं वाटतंय. पण यावेळेस मी खात्री करून घेणारच. एकदा सत्य बाहेर आलं की सगळं बदलून जाईल. सायली मात्र या सगळ्या गोंधळात काहीच न समजून शांत बसलेली असते. तिला नेहमीच असं वाटतं की ती ज्या घरात आहे ती तिची जागा नाही.
तिच्या मनात नेहमीच एक प्रश्न घुमत असतो, मी कोण आहे? आणि हा प्रश्नच आता रविराज आणि अर्जुन यांच्या मनातही ठसतो. अर्जुन रविराजांकडे बघून म्हणतो, सीनियर, जर सायलीच तुमची मुलगी निघाली तर प्रियाचं काय? रविराज थोडा वेळ काही बोलत नाहीत. नंतर हळूच म्हणतात, मग प्रिया आपल्याला खोटं सांगत आली आहे आणि तिच्या चेहऱ्यामागे काहीतरी मोठं रहस्य लपलंय. या संभाषणानंतर दोघांच्या मनात आता एकच गोष्ट ठाम होते, सायलीच खरी तन्वी आहे. अर्जुन ठरवतो की सगळं सत्य शोधून काढायचंच, कारण आता हे फक्त एक प्रकरण नाही तर आयुष्याचं सत्य आहे. रविराज रात्री घरी येतात आणि प्रतिमेला बघतात. ती सायलीच्या काही जुन्या गोष्टी सांगत असते. त्या गोष्टी ऐकून रविराजांच्या डोळ्यात अश्रू येतात. त्यांना आठवतं, लहानपणी तन्वी ह्याच गोष्टी बोलायची, ह्याच पद्धतीने वागायची. आता त्यांच्या मनात शंका नाही, फक्त खात्री आहे. त्याच रात्री अर्जुन फोनवर रविराजांना म्हणतो, सीनियर, उद्या सकाळी आपण रिपोर्ट तयार करायचे ठरवूया. जर यावेळेस सगळं खरं निघालं तर प्रियाचा मुखवटा नक्कीच गळणार आहे. रविराज उत्तर देतात, हो अर्जुन, आता वेळ आलीये सत्य सगळ्यांसमोर आणायची. सायली अजूनही काहीच न कळता आपल्या आयुष्यात गुंतलेली असते, पण तिच्या मनातली अस्वस्थता वाढत असते. तिला जाणवते की काहीतरी मोठं बदलायला निघालंय. तिला स्वतःलाही वाटतं की कदाचित तीच तन्वी आहे, पण तिच्याकडे पुरावा नाही. इकडे गोष्ट आणखी गुंतागुंतीची बनते. अर्जुन आणि रविराज या दोघांनी ठरवलं असतं की सगळं गुप्तपणे शोधून काढायचं. अजून डीएनए टेस्टची तयारी सुरू असतानाच इन्स्पेक्टर सावंत आणि त्यांच्या ऑफिसर पाटील यांच्या हातात एक जुना फाईल लागतो. त्यात काहीतरी विचित्र असतं. एक मिसिंग कंप्लेंट फॉर्म आणि त्यासोबत एक गुन्ह्याचा रेकॉर्ड. दोघं पेपर्स पाहतात आणि पाटील म्हणतो, साहेब, हा फॉर्म त्या काळात गहाळ झाला होता, पण आता सापडला. सावंत फॉर्म वाचतात आणि अचानक थांबतात. त्या फॉर्मवरचं नाव पाहून त्यांना धक्का बसतो. नाव आहे बुबली आणि फोटोमध्ये दिसते सायलीसारखीच एक मुलगी. सावंत तात्काळ पाटीलला म्हणतात, लगेच अर्जुन सुभेदारांना फोन करा. हे कागद त्यांच्याच केसशी संबंधित आहे. पाटील फोन लावतात आणि अर्जुनला सांगतात, साहेब, तुम्ही लवकर या. मिसिंग कंप्लेंटबाबत काही महत्त्वाचं सापडलंय. अर्जुन, सायली आणि चैतन्य लगेच पोलीस स्टेशनकडे निघतात. सावंत टेबलावर ते दोन्ही पेपर्स ठेवतात आणि म्हणतात, ही ती मिसिंग कंप्लेंट आहे जी तुम्ही काही दिवसांपूर्वी विचारत होतात. पण यासोबत आणखी काही सापडलंय. या मुलीवर चोरीचा केस दाखल आहे. ती लहान असताना पकडली गेली होती आणि बाल सुधारगृहात ठेवण्यात आली होती. नंतर ती तिथून पळून गेली. अर्जुन, सायली आणि चैतन्य एकाच वेळी अवाक होतात. सायलीच्या चेहऱ्यावर धक्का, अर्जुनच्या चेहऱ्यावर अविश्वास आणि चैतन्याकडे बघून सावंत म्हणतात, हीच का तुमची मिसेस? सायली कागद हातात घेते आणि वाचायला लागते. प्रत्येक शब्दासोबत तिचं मन अधिक गोंधळत जातो. ती पानावरची तारीख पाहते आणि हळू आवाजात म्हणते, हे शक्य नाही. सगळे तिच्याकडे बघतात. सायली पुढे सांगते, या कंप्लेंटची तारीख 2005 आहे, पण मी 2004 मध्येच मधुभाऊंना सापडले होते. मी त्याच वर्षी आश्रमात होते. माझं शाळेचं आयडेंटिटी कार्डही 2004चं आहे. मग मी 2005 मध्ये बाल सुधारगृहातून कशी पळून जाऊ शकते? सावंत थोडे थांबतात आणि गंभीरपणे म्हणतात, म्हणजे या प्रकरणात काहीतरी गडबड आहे. जर तू 2004 मध्ये आश्रमात होतीस तर ही मिसिंग कंप्लेंट आणि केस तुझी असूच शकत नाही. अर्जुन आठवतो, त्याला सायलीचा फोटो सापडला होता, तो प्रियाच्या गाठोड्यात. आता त्याच्या मनात एकच विचार ठाम होतो, प्रियाने काहीतरी लपवलंय. अर्जुन म्हणतो, सायलीचा फोटो आम्हाला प्रियाच्या गाठोड्यात सापडला होता. आता मला खात्री आहे, गाठोडी बदलली गेलीये. प्रियाने सगळं गोंधळून टाकलं आहे. सावंत विचारतात, म्हणजे तुला वाटतं ही जी बुबली आहे ती प्रिया असू शकते? अर्जुन थोडं मान हलवतो, हो, प्रियाच बुबली आहे. तिनेच सगळं अदलाबदल केलं. रविराजलाही अर्जुनच्या बोलण्याने सगळं स्पष्ट व्हायला लागतं. जर प्रियाने सायलीचं गाठोड चोरलं आणि आपल्या हातात वेगळं खोटं दिलं तर तिचा हेतू नक्कीच मोठा असणार. अर्जुन म्हणतो, प्रियाने हे सगळं प्लॅनिंगपूर्वक केलं आहे. याचा अर्थ असा की तिला आधीपासूनच माहिती होतं
की सायलीच खरी तन्वी आहे. सायली हे सगळं ऐकून हादरते. म्हणजे माझ्या आयुष्याबद्दलचं सगळं खोटं होतं. माझे आईवडील, माझं नाव, सगळं काही. अर्जुन तिला शांत करत म्हणतो, सायली, घाबरू नकोस. सत्य लपवता येत नाही. आता आपण सगळं उघड करणार. दरम्यान सावंत एक नवीन रिपोर्ट आणतात. अर्जुन साहेब, तुम्ही जी DNA टेस्ट केली होती ती कदाचित चुकीची असेल. रिपोर्ट चुकीच्या नमुन्यावरून बनला असण्याची शक्यता आहे. जर सॅम्पल प्रियाचं वापरलं गेलं असेल तरच रिपोर्ट पॉझिटिव्ह येऊ शकतो. हे ऐकल्यावर अर्जुनच्या मनात सगळं एकत्र जुळायला लागतं. तो म्हणतो, हो, आता सगळं स्पष्ट झालं. सायली आणि प्रतिमा मॅडमचं नातं खरं आहे. प्रिया ही बनावट तन्वी आहे. ती खोटी ओळख घेऊन आली आहे आणि सगळ्यांना फसवत आहे. रविराज डोळे मिटून दीर्घ श्वास घेतात. मला माहित होतं, माझी तन्वी परत आली आहे. पण ती प्रिया नाही, सायलीच आहे. सायलीच्या डोळ्यात अश्रू येतात. तिला आता जाणवतं की तिचं सगळं भूतकाळाशी काहीतरी मोठं नातं आहे. अर्जुन म्हणतो, आपल्याला आता तातडीने प्रतिमा मॅडम आणि सायलीची DNA टेस्ट करायची आहे. यावेळी सगळं गुप्तपणे आणि खात्रीने. त्या दोघांनी एकत्र ठरवलं की सगळ्यांच्या नकळत ही टेस्ट करायचीच. त्याच वेळी अर्जुन विचारात पडतो, प्रियाने इतक्या वर्षांपासून हे सगळं का लपवलं? तिचा हेतू काय आहे? तो स्वतःशी म्हणतो, ही मुलगी फक्त खोटं बोलत नाही. ती काहीतरी मोठं साध्य करायला इथे आली आहे. दुसरीकडे प्रिया स्वतःच्या खोलीत बसलेली असते. आरशात स्वतःकडे बघते आणि म्हणते, माझं नाव प्रिया नाही, मी तन्वी आहे. हे सगळे मला काय समजतात? सगळ्यांच्या समोरच मी त्यांचं जग उद्ध्वस्त करीन. तिच्या ओठांवर एक हलका हसू येतं आणि तिच्या डोळ्यात दडलेलं रहस्य स्पष्ट दिसतं. सायली मात्र अजूनही शांत आहे. तिला काहीच समजत नाहीये. पण आतून तिला जाणवते की आता सगळं बदलणार आहे. रविराज आणि अर्जुन आता या गुपिताच्या शोधात एकत्र आले आहेत. दोघेही म्हणतात, आता सत्य लपवता येणार नाही. यावेळेस सगळं उघड करायचंच. रात्र होते. अर्जुन फोनवर रविराजांना सांगतो, सगळ्या तयारी झाल्यात. उद्या आपण सायली आणि प्रतिमाची टेस्ट घेणार आहोत. रविराज शांतपणे उत्तर देतात, हो अर्जुन, आता वेळ आलीये सत्य जगासमोर आणायची. कॅमेरा हळूहळू सायलीच्या चेहऱ्यावर येतो. तिच्या डोळ्यात असंख्य प्रश्न. तिच्या मनात एकच विचार, जर मी खरी तन्वी असेन तर मग माझं आयुष्य खोटं जगायला मला कोणी भाग पाडलं? आणि त्या विचारासोबत भाग संपतो. आता प्रश्न फक्त एकच आहे, प्रिया खरंच बुबली आहे का? आणि सायलीच तन्वी हे सत्य सगळ्यांसमोर केव्हा येणार?